बटवा विसरले. मी आणतो. नको, मी घेऊन येते. मामा, आदित्य बाबा, काय झालं? तुम्ही असे गप का उभे? लहानपणी शाळेत असताना तुमच्या हातनं जर का काही चूक झाली ना, की तुम्ही असेच माझ्या समोर येऊन गप उभे राहायचे. आदित्य बाबा, काय झालंय बोला ना. मामा, मी आईच्या बाबतीत खूप चुकलोय. मला कळतच नाही काय करू. मला मला हे सगळं सॉर्ट आउट करायचंय मामा. आदित्य बाबा, तुम्ही मोठे झाला. तुमच्या मानानं मी लहान आहे. मी तुम्हाला काय सांगणार नाही. पण एक आहे, त्या तुमच्या आई साहेब आहेत. त्या जास्त वेळ तुमच्यावर रागावूच शकत नाही. पण तुम्ही पण त्यांच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न सोडू नका. मामा, तुम्ही लहान नाही आहात. आणि मनाने खूप मोठे आहात. तुम्हीच ते लहानपणी मला शाळेतनं सोडायचा, माझे सगळे हट्ट पुरवायचा, माझे खूप लाड करायचा. पण मामा, मी आईच्या बाबतीत खरंच खूप चुकलो. तिच्या विरोधात नव्हतं जायला पाहिजे होतं मी. मला तिची माफी मागायची, पण ती माझ्याशी बोलतही नाही. खरंच कळत नाही मी काय करू. शांत व्हा बरं, शांत व्हा. समजा नीट होईल. असं हो, तुम्ही माझं एक काम कराल प्लीज? बोला. चल मारुती. बा, बाहेर तो घरात काय? नाही म्हणजे तुला देवी यांना घेऊन देवळात जायचं होतं ना? तू गेला का नाहीस? तुला तुला बरं वाटत नाहीये का? मी ठीक आहे. आणि देवी आई देवळातच गेल्यात. देवळात गेल्या? कोणासोबत गेल्या? त्या तर कधीच एकट्या जात नाहीत ना? त्या एकट्या नाही येत तिथं. मग कोणासोबत गेल्या? नाही म्हणजे असं विश्वासू कोण आहे ज्याच्यासोबत देवी आई गेल्या? जो माणूस त्यांच्या बरोबर गेलाय ना, तो विश्वासू पण आहे आणि जबाबदार पण आहे. तू नको काळजी करू. बर. मारुती, एखादं छान गाणं लाव. करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना. करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना. हा तुझा बोला मला सोसवेना. तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे. तुझ्या एका हाकेसाठी झुरे जीव माझा. आधी आधी आई अगाई रुसली सका बोलना. आई अगाई रुसली सका बोलना.
मारुती, मी देवळात जाऊन येते. अरे आईच्या चपला अशा कोणाच्या पायदळी नाही आले पाहिजे. आईला देवी आज न कळवतात देवात. मन शांत नव्हतं म्हणून आले देवळात. मन आपल्यापासून वेगळं नसतं, आपल्यातच असतं. त्याला आपल्या ताब्यात ठेवायला शिकलं पाहिजे. तेच तर जमत नाहीये ना गुरुजी. गोष्टीच अशा घडतात की मन कितीही शांत ठेवायचं म्हटलं तरी ते शांत राहत नाही. अहो मग वेळ द्या त्याला. काय हे प्रत्येक गोष्टीवरचं औषध आहे. या तुमच्या हस्ते आपण अभिषेक करू. अभिषेकासाठी फुलं घेऊन आले. ठीक आहे, तेवढी मी आरतीच तयारी करतो. या तुम्ही. ताई ही फुलं द्या ना. ओके, किती? 100 रुपये झाले. अरे मी माझा बटवा विसरले. थांबा मी पैसे आणते. असू दे मॅडम, नंतर द्या ना येताना पैसे. नाही नाही, मी देवाला विकत घेतलेलीच फुलं वाहते असा शिरस्ता आहे माझा. मी आणते पैसे. अरे बापरे, आईला मॅडम मला का फोन करतील? म्हणजे तिकडं देवळामध्ये समजा व्यवस्थित चाललं असेल ना. आईला मॅडम मला फोन करतात म्हणजे आदित्य बाबा पकडले गेले नक्की असणार. राहू देत, मी फोनच उचलत नाही. ते तिकडं आदित्य बाबा ना आईला मॅडम काय ते बघून घेतील. यार काय झालं असेल? मारुती फोन का नाही उचलत आहे? आईला मॅडमचा फोन येऊन गेला. आदित्य बाबांनाच फोन लावतो. उचला. आदित्य बाबा फोन का नाही उचलत येत? परत एकदा बघतो. आरती मामा. हा मामा बोला. काही नाही आदित्य बाबा, ते तिकडे समजा व्यवस्थित चाललंय ना? हा म्हणजे ठीक आहे. काय झालं? काही नाही, मला सांगा आईला मॅडम कुठे? आई मंदिरात गेली आहे. काय झालं मामा? नाही काय झालंय, आईला मॅडमचा मला फोन आला होता. मला शंका आली तिकडे देवळामध्ये समजा काही ठीक आहे का नाही म्हणून तुम्हाला फोन केला. तुम्हाला फोन करत होते मामा? आहे इथे सगळं ठीक आहे.
मी बघतो काय झालं. हा बाय बाय. आईला मॅडमला फोन लावून बघू. मारुती, अरे कधीपासून फोन करतेय, फोन का नाही उचलत आहेस? नाही ते काय झालं की ते फोन गाडीच्या आतमध्ये आहे ना, मी बाहेर उभा होतो. बोला ना काय पाहिजे. अरे नाही, माझा बटवा गाडीत राहिलाय आणि मला फुलं घ्यायची आहेत. हा तुम्ही तिथंच थांबा तेवढ्यात. मी आलोच. हा. बर. अरे बापरे, आता आदित्य बाबाला फोन लावतो. हा मामा बोला. आदित्य बाबा ऐका ना, ते काय आहे, मॅडम ना फुलं विकत घ्यायची पण त्यांची पर्स राहिली गाडीत. त्यांना पैसे पाहिजेत म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. अजून कसं नाही आला? बरं ठीक आहे मी बघतो. अरे मारुती कुठे गेला? एक्सक्यूज मी, ज्या गाडीपाशी ड्रायव्हर उभे होते त्यांना बघितलं का कुठे गेले ते? ते तिकडे गेले बघा देवळात. थँक्यू. मला ते फुलं द्या ना. किती झाले? 100 रुपये. काकू कॅश नाही आहे, मी तुम्हाला ऑनलाईन करतो. ऑनलाईन नाही, कॅशच द्या. कॅश तर नाही आहे. पारू हे घ्या. पारू, आदित्य सर, तुम्ही यात कापडात? मी तुला सांगतो सगळं नंतर. मला आईची खूप आठवण येत होती ग. तिच्याशी बोलू असं वाटत होतं, तिच्यासोबत वेळ घालव असं वाटत होत. म्हणून मी आईला माहिती नाही. तिला वाटतं मारुती मामा सोबत आई मंदिरात गेली, तिला फुलं हवे होते. पारू, तू माझं एक काम करशील, ही फुलं आहेत ना, ही फुलं जाऊन आईला दे. जा प्लीज. बरं, आणि अजून प्लीज देवीकडे प्रार्थना कर ना, माझं आणि आईचं बोलणं होऊ दे म्हणून. जे झालं त्यासाठी तिला मला प्लीज लवकर माफ करू दे. पारू, देव तुझा ऐकतो ना. प्लीज सांग ना त्याला, यावेळी पण ऐक प्लीज. तुम्ही नका काळजी करू सर, मी देवीकडे नक्की प्रार्थना करेन. आणि देवी आई परत आधीसारखं तुमच्याशी बोलायला लागतील. मी आले. तिकडे अरे मारुती इथे पण दिसत नाहीये, गेला कुठे? देवी आई, ही घ्या फुलं. पारू, तुला कसं कळलं मला फुलं हवी आहेत ते? ते बानं सांगितलं मला की तुम्हाला फुलं हवी आहेत, म्हणून मी घेऊन आले. घ्या ना. बरं केलंस फुलं आणलीस ते. चल एकत्रच पूजा करू. मी? हो, त्यात काय. पारू, देवासमोर सगळे सारखे असतात ग. चल, गुरुजी अभिषेकाची तयारी करते, ये. देवी, तुम्ही दिलेली साडी देवीला नेसवलेली आहे, खूप छान दिसती. आता आपण आरती करून घेऊया. चल.
दुर्गे दुर्गट भारी तुद्विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. आई आई काय झालं तुला चक्कर येते का आई काय झालं? एखादा माणूस एक खोटं लपवण्यासाठी अनेक खोटं बोलतो, तसंच एक चूक सुधारण्यासाठी अनेक चुका करत जातो. पण हे करताना तो आपल्या घराण्याची आबरू चव्हाट्यावर आणतोय याचंही भान राहत नाही त्याला. देवी आई, काय ग, तूही सामील असशील ना यात? तुला पण सगळं माहिती असेल. नाही आई परूला 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 काही माहिती नव्हतं, तिची काही चूक नाही यात. तिला तर हेही माहित नव्हतं मी मारुती मामाचे कपडे घालून आलो. आई मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मीच स्पष्टीकरण द्यावं लागतंय. इथेच स्पष्ट होतंय की तू चुकलायस. आणि ह्या सगळ्यात तू मारुतीला का ओढलंस? त्याला काय स्वतःचं काम करायचं नव्हतं का? त्याला घरी बसून आराम करायचा होता. काय चाललंय का इथे? सगळेजण असे का वागतायत कळत नाहीये मला. गोष्टी मार्गावर आणाव्याच लागतील. कुणी उठावं आणि कसंही वागायला ही काय धर्मशाळा नाहीये. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या चुकीची शिक्षाही मिळणारच. उठसूट कुणीही यावं आणि या अहिल्यादेवी किर्लोस्करच्या विश्वासाला तडा देऊन जावं आणि ती गप्प बसेल, हा गैरसमज कुणीही करून घेऊ नये. आई आई देवी आई, आई आई ऐक ना आई मी काय म्हणतोय आपण घरी जाऊन शांतपणे बोलूया ना. आई आई प्लीज माझं ऐकून. आई सगळे बघतोय. देवी आई, आई ऐक ना आई बरं ठीक आहे मी गाडी काढतो. रिक्षा आई मी गाडी काढतो ना आपण घरी जाऊन बोलूया ना. देवी आई, आई प्लीज देवी आई थांबा. आई प्लीज प्लीज ऐक ना माझं. आई चला. देवी आई थांबा ना. देवी आई, आदित्य सर, आदित्य बाबा तर म्हणले काय काळजी करू नका, पण आता टेन्शन तर येणारच ना. त्या तिकडं देवळामध्ये काय चाललं असेल हे त्या देवालाच माहिती. आदित्य बाबा आणि आईले मॅडम एकमेकांच्या समोर आलेच असतील ना, मग ते एकमेकांशी बोलले असतील का? आणि आदित्य बाबांना ड्रायव्हरच्या रूपात बघून आईल्या मॅडम चिडल्या तर नसतील? अरे बापरे. पारू, तू अशी घाबरल्यासारखी का दिसतेस? बा बा मी तिकडं मंदिरात. तू देवळात कशा करता गेलीस?